Welcome back to Vidya Mandir IIT NEET Cell, and I am Sandeep Patil. So today, nomenclature, the last part, the last simple preliminary part of GOC, that is nomenclature, आणि त्यामध्ये अरोमॅटिक कंपाऊंड्सचा नॉमेनक्लेचर. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, क्लासिफिकेशनमध्ये आपण बघितलं, द कंपाऊंड्स which resemble benzene and its derivatives are known as aromatic compounds. Now let us start naming the simple monosubstituted aromatic compound. Monosubstituted म्हणजे काय? समजा हा बेन्झीन रिंग आहे, बेन्झीन रिंग. दिस इज अ बेन्झीन. कॉमन and IUPAC नेम इज बेन्झीन. तर इथं CH असे 6 पोझिशन्स आहेत कार्बनचे आणि 6 हायड्रोजन आहेत. समजा ह्यातला कुठलाही एक, आता C आणि H आहे, हा ह्यातला एक हायड्रोजन काढला आणि इथं एक कुठला तरी फंक्शनल ग्रुप एकटाच, ओनली वन फंक्शनल ग्रुप, दॅट इज कॉल्ड एज मोनोसबस्टिट्युटेड. मग मोनोसबस्टिट्युटेड कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करायचं. तर कसं करायचं? तर ह्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन समजायचं. बेन्झीनचा डेरिव्हेटिव्ह आहे असं समजायचा आणि आपण लिहायचं बरं का, काय? क्लोरो. क्लोरो म्हणजे हा फंक्शनल ग्रुप जो असतो ना त्याला प्रिफिक्स लावायचा आणि बेन्झीन, क्लोरो बेन्झीन. म्हणजे मोनोसबस्टिट्युटेड बेन्झीन कंपाऊंड जे असतात ते कसं पॅरेंट बेन्झीन म्हणून लिहायचं आणि जो काही फंक्शनल ग्रुप असेल तो त्याचा प्रीफिक्स म्हणून लावायचा. काय लावायचा? प्रीफिक्स. सो दॅट इज क्लोरोबेन्झीन. तसाच जर समजा इथं आपण असं घेतला, पुन्हा अल्टरनेट डबल बॉन्ड न लिहिता असं केलं आणि इफ आय राईट हियर, दिस इज व्हॉट? ब्रोमोबेन्झीन. हा क्लोरोबेन्झीन होता ना, तसं हा ब्रोमोबेन्झीन. दिस इज ब्रोमोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, मोनोसबस्टिट्युटेड कंपाऊंड्स. बरोबर आहे. आणि इकडे समजा आपण काय केलं, इथे आयोडीन जोडला, हा चेंज करायचा, आयोडोबेन्झीन, आयोडोबेन्झीन. इजंट इट? व्हेरी गुड. आता असा एक कंपाऊंड आहे, समजा हे सगळे मोनोसबस्टिट्युटेड आहेत बरं का. मोनोसबस्टिट्युटेड कंपाऊंड्स आर नेम्ड ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन आणि जो काही फंक्शनल ग्रुप असेल तो प्रिफिक्स लावायचा. बेन्झीन इज द पॅरेंट, प्रिफिक्सिंग नायट्रोबेन्झीन अथवा नायट्रोबेन्झीन. N here is double bond O, this is O, इथं मायनस इथं प्लस, असं होय ना. हे मायनस प्लस कसं असतं नंतर बघू. जस्ट यू राईट हिअर NO2. व्हॉट इट इज? जसं क्लोरो, ब्रोमो, आयोडो वगैरे बघितलं ना, तसं नायट्रोबेन्झीन, नायट्रोबेन्झीन. Yes, very good. Next one. Other interesting names. असा पडलो CH. आता समजा CH2 CH3 असेल. दिस इज अ इथाइल ग्रुप, इथाइल. So ethyl benzene, right? Then if I write like this, हे काढू आपण आणि असं लिहू बरं का. नेक्स्ट CH3. अरे बाप, हे काय? हा कार्बन बघा, 3 कार्बनची संबंधित आहेत. 1 2 3, ह्या 3. हे कंप्लीट हा ग्रुप धरायचा. टर्शरी ब्युटाइल म्हणतात ह्या फांदीला. काय म्हणतात? टर्शरी ब्युटाइल. ही टर्शरी ब्युटाइल सबस्टिट्यूएंट बेन्झीनला अटॅच्ड आहे, म्हणून टर्शरी ब्युटाइल बेन्झीन. कसं? टर्शरी ब्युटाइल बेन्झीन. आता काही ठिकाणी असं सांगितलं जातं, म्हटलं जातं की नॉर्मल, आयसो, निओ, टर्शरी हे शब्द आपण कुठं वापरायचे आहेत? कॉमन मध्ये वापरायचे आहेत. मग IUPAC मध्ये आला कसा? सबस्टिट्युएंट साठी तुम्ही वापरू शकता. फॉर सबस्टिट्युएंट्स यू कॅन यूज टर्शरी.
आर यू गेटिंग दिस? ठीक आहे. नाव द फर्स्ट अरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये फर्स्ट रूल आहे मोनो सबस्टिट्यूटेडचं झालं. मोनो सबस्टिट्यूटेड मध्ये कसं बेन्झिनला प्रीफिक्स करायचं. प्रीफिक्स बेन्झिन, प्रीफिक्स प्लस बेन्झिन असं हे रूल आहे. प्रीफिक्स प्लस बेन्झिन. आता दुसरं जे नॉमेनक्लेचरचा भाग आहे तो असा आहे की समजा काही स्पेशल काही नेम्स आहेत, कॉमन नेम्स. ते कॉमन नेम्स एवढं प्रचलित आहेत दे आर ॲज इट इज टेकन इन IUPAC. म्हणजे काही नेम्स असे आहेत की सबस्टिट्युएंट काय जोडलेलं आहे त्या बेन्झिन रिंगला, त्या सबस्टिट्युएंटचा आणि दिलेल्या नावाचा काही एक संबंध वाटत नाही. फॉर एक्झाम्पल आय विल टेल यू. ओके, हिअर यू सी बघा हा कंपाऊंड बघा. आणि इथं कुठेही कुठल्याही पोझिशनला ऑल पोझिशन्स आर आयडेंटिकल. बरोबर, जोपर्यंत आपण इथं फिक्स काही करत नाही तोपर्यंत ऑल पोझिशन्स आर सेम है ना. सब घोडे 12% असं है ना. मग इथं CH3 ऍक्च्युली इथं जे मोनो सबस्टिट्युटेड बेन्झिनचा रूल आहे तो काय सांगतो, मिथाइल बेन्झिन म्हणायला पाहिजे. मिथाइल बेन्झिन इज स्ट्रिक्ट IUPAC. पण हा असा फेमस झालाय बघा, हा टोलिन म्हणून. बघा काय संबंध आहे का हा मिथाइल आणि मिथाइल हा जो आहे ना कॉमनली ही मिथाइल ग्रुप आहे, मिथाइल ग्रुप. पण ह्या नेम मध्ये कुठं ते काही दिसतच नाही. मग मेनी कॉमन नेम्स कुठले अरोमॅटिकचे, नॉट ॲलिफॅटिकचे, मेनी अरोमॅटिक कॉमन नेम्स आर ॲज इट इज टेकन इन IUPAC. कळालं ना, दॅट इज टोलिन. अनेक वेळा IUPAC मध्ये मिथाइल बेन्झिनला IUPAC मध्ये पण टोलिन म्हणतात आणि कॉमन मध्ये पण टोलिन म्हणतो. ओके, सो दिस इज टोलिन. असे कुठले कंपाऊंड्स आहेत ज्यांचे कॉमन नेम्स मेनी अ टाइम्स यूज्ड इन ॲज इट इज इन IUPAC. अनदर नेम आय विल टेल यू. दिस इज वन अनदर वन. खरं तर इथे NH2 असेल ना तर अमिनो ग्रुप आहे. स्ट्रिक्ट IUPAC काय म्हणायला पाहिजे, अमिनो बेन्झिन. बट द कॉमन नेम इज गिवन aniline. Common is aniline. IUPAC name is also aniline. Okay. Another name see. Common name as it is taken in IUPAC. नाव काय तर टोलिन, aniline आणि CHO अल्डिहाइड ग्रुप असेल तर बेन्झाल्डिहाइड as it is बेन्झाल्डिहाइड. समजतं का? व्हेरी गुड. नाउ नेक्स्ट वन वी राइट OH असेल. ऍक्च्युली हायड्रॉक्सी बेन्झिन व्हायला पाहिजे होतं, पण कोण म्हणतं का हायड्रॉक्सी बेन्झिन? कॉमनली इट इज फिनॉल and in IUPAC also it is phenol. In common it is phenol, IUPAC also phenol. Common name phenol, IUPAC name phenol. All right, sure. Another name. First one Hitalia COOH. What it is? Benzoic acid. बरोबर आहे. So many common names are taken as it is in IUPAC. पहिलं रूल काय आहे? Mono substituted benzene is written as prefix plus benzene. Second rule is that many common names of aromatic compounds as it is taken in IUPAC. So these are the example: toluene, methyl benzene known as toluene, amino benzene known as aniline, then बेन्झीन कार्ब अल्डिहाइड असं म्हणायला पाहिजे वास्तविक, पण बेन्झाल्डिहाइड. देन वी हॅव गॉट फिनॉल, बेन्झोइक ऍसिड. हा पहिला रूल. सेकंड रूल मेनी नेम्स, कॉमन नेम्स as it is in IUPAC. काही हटके रूल्स. बरोबर आहे ना? ठीक आहे. आता बघा, if you are going to take
दिस एक्झाम्पल. हे बघा एक्झाम्पल बघा असं लिहितो. Suppose if I am writing like this, CH3, CH2, 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 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे 7. बघा होतंय काय याच्यामध्ये, व्हॉट हॅपन्स हिअर, व्हॉट इज हॅपनिंग हिअर. तर हा लॉंगेस्ट चेन आहे 7 कार्बन ॲटम्सचा. बेन्झीन पेक्षा मोठा चेन आला ना, होय ना. मग हा मेन पॅरेंट होतो, बेन्झीन पॅरेंट होत नाही. कसं आपण लिहित होतो बघा, बेन्झीन, बेन्झीन प्रिफिक्स आणि बेन्झीन. हिथं हा मेन ग्रुप 1, 2, 3, 4, 5, 6, 7, दॅट इज अ हेप्टेन, हेपटेन. आणि ही कंप्लीट एक ग्रुप होतो. पण ह्याला काय म्हणायचं, ह्या ग्रुपला म्हणतात, हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6 कार्बन, C6H5 म्हणजे फिनाइल. सो इट इज कॉल्ड एज फिनाइल हेप्टेन. वी कॉल इट एज फिनाइल हेप्टेन. कोणत्या पोझिशनला फिनाइल आहे, 2 ला. 2 फिनाइल हेप्टेन. व्हॉट इट इज, 2 फिनाइल हेप्टेन. 2 फिनाइल हेप्टेन. आर यू गेटिंग दिस? Very good. So mono substituted, then common names as it is in IUPAC. All right. All right. Now dye compounds nomenclature म्हणजे बारशाचा कार्यक्रम. डाय सबस्टिट्यूटेडचा नॉमेनक्लेचर कसं करायचं बघू. आता बघा किती सोपं आहे. इथं क्लोरीन ठेवला मी, हे तर क्लोरोबेन्झीन आहे. पण इथं असं लिहिलं. आयुपीएसी नेम किती सोपं आहे बघा. आयुपीएसी नेम हे 1 पोझिशन म्हणायचं, हे 2, 1, 2 डायक्लोरो. पुढं काय तुम्हाला माहित आहे, बेन्झीन. हे डाय सबस्टिट्यूटेड कंपाऊंडचा विचार करतो. 1, 2 डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन, 1, 2 डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन. तर इकडे असेल तर 1, 3 डाय सबस्टिट्यूटेड. इथे असेल तर हे 1, 2, 3, 4, 1, 4 डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन. 1, 2 डाय सबस्टिट्यूटेड. इथे असेल तर 1, 3 डाय सबस्टिट्यूटेड. इथे असेल तर 1, 4 डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन. दॅट इज आयुपीएसी. बट कॉमन नेम्स मध्ये काय करायचं, कॉमन नेम्स मध्ये लेट अस सी हियर. इकडे बघा कॉमन नेम मध्ये असे शब्द प्रयोग करतात. एक जो मेन फंक्शनल ग्रुप ह्याला मानायचा, हे इप्सी पोझिशन म्हणायचं. हे इप्सी पोझिशन, इप्सी. त्याच्या बरोबर नेक्स्ट हे 1 पोझिशन आणि हे 2. दिस सेकंड पोझिशन, दिस पोझिशन इज कॉल्ड ऑर्थो. ऑर्थोला क्लोरो आहे, ऑर्थो क्लोरो बेन्झीन. कॉमन नेम म्हणतोय, कॉमन नेम. आयुपीएसी नेम काय, 1, 2. आणि तिथं 1 आणि 2 असे 2 पोझिशन होते. इथं कसं वाचायचं माहितीये काय, क्लोरोबेन्झीन तर आहेच रे. हे बघा क्लोरोबेन्झीन तर ऑलरेडी आहे, पण ऑर्थो पोझिशनला कोण आहे, ऑर्थो पोझिशनला कोण आहे, क्लोरीन आहे. परत ओ क्लोरो, ओ सॉरी डायक्लोरोबेन्झीन, ओ डायक्लोरोबेन्झीन. मग अशी 1, 2 डायक्लोरोबेन्झीन होतं ना, तसं ओ डायक्लोरोबेन्झीन. हे ऑर्थो पोझिशन. आणि जर समजा हा क्लोरीन सर, ठीक आहे इथंच सीएल द्या. अजून एक विल राईट इट लाईक दिस. हिअर सीएल, हिअर सीएल, है ना. तर ह्याचं नाव काय येईल बघा, ह्याचं नाव काय येईल, मेटा पोझिशन. दिस इज ऑर्थो, दिस इज मेटा, दिस इज द इप्सी पोझिशन. हे मेटा, एम डायक्लोरो बेन्झीन, एम डायक्लोरोबेन्झीन, मेटा डायक्लोरोबेन्झीन, मेटा डायक्लोरोबेन्झीन. मग तसेच जर सर इथं असेल काहीतरी, असं इथे असेल, इथं बरं का सीएल आणि इकडे सीएल, काय लिहायचं, काय लिहायचं, काय लिहायचं बघा. हे मेटा, मेटा झालं ना, हे इथे, हे ऑर्थो पोझिशन, हे मेटा पोझिशन आणि सर हे पॅरा पोझिशन. पी पॅरा डायक्लोरो बेन्झीन. हे कॉमन नेम्स आहेत. ऑर्थो, मेटा, पॅरा
हे शब्द प्रयोजन केला, दे आर कॉमन नेम्स. IUPAC नेम काय बघा, दिस इज 1,2 डायक्लोरो, दिस इज 1,3 डायक्लोरो, दिस इज 1,4 डायक्लोरो बेन्झीन. बेन्झीन. ओके. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. है ना, हो की नाही? ठीक आहे. आता मजेशीर गोष्ट करूया तुम्हाला. आता CH2 Cl घेतलं म्हणून समजा. ह्यात लक्षात येतं की सर 1 2 3 4 5 6 कार्बनचा बेन्झीन मोठा आहे. मग अशी मोठा चेन असेल, इकडे मोठा चेन असेल तर हा लहान असतो, पण इकडे लहान चेन आहे तर हा मोठा होईल का? म्हणजे काय? सो वी हॅव टू नेम ॲज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन, काय डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. ह्या केसमध्ये काय करायचं, जर साधा चेनच असेल, ओनली अल्काइल ग्रुप असेल, तर यू हॅव टू नेम इट ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन. डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन का? नंबर ऑफ कार्बन कमी आहे. बट इथं स्पेशल फंक्शनल ग्रुप कुठला अटॅच असेल, स्पेशल फंक्शनल ग्रुप कुठला अटॅच आहे? हॅलोजन आहे. तर हॅलोजन इज द स्पेशल फंक्शनल ग्रुप. मग स्पेशल फंक्शनल ग्रुप असेल तर ह्याला सबस्टिट्यूएंट मानायचा, आणि हे मेन फंक्शनल ग्रुप म्हणजे 1 2 3, थर्डला फिनाइल म्हणायचं. म्हणजे वास्तविक हे बघा 3 फिनाइल बेन्झीन, पण क्लोरीन कुठे आहे सर? क्लोरीन 1 क्लोरो 3 फिनाइल बेन्झीन. किंवा आपण 3 फिनाइल क्लोरो बेन्झीन 3 फिनाइल 1 क्लोरो प्रोपेन 1 क्लोरो 3 फिनाइल इज अ सबस्टिट्यूएंट बेन्झीन. कळालं का बघा? ओके. नाउ नेक्स्ट म्हणजे भले हा चेन लहान असू द्या, पण स्पेशल फंक्शनल ग्रुप आहे म्हणून हा सबस्टिट्यूएंट होतो. सोपं आहे ना? येस. नाउ नेक्स्ट वन. ओके. हे बघा असं काहीतरी लिहिलं आपण. ओ असं C डबल बॉन्ड O CH3. तर ह्याचं कॉमन नेमच फार फेमस आहे. ऍसिटो कीटोन टाइप फिनोन, ऍसिटोफिनोन कीटोन. कॉमन मध्ये पण ऍसिटोफिनोन आणि IUPAC मध्ये पण स्ट्रिक्ट IUPAC जर बोलायची झाली तर हे बघा मजेशीर आहे ऍक्च्युली. हे बघा 1 2 फिनाइल इथॅनोन ही असे म्हणतात. फिनाइल इथॅनोन. बट व्हेरी रेअरली युज्ड. फिनाइल इथॅनॉन असं न म्हणता काय म्हणतात ऍसिटोफिनोन. ठीक आहे. आता सर डाय सबस्टिट्यूटेड मध्ये ज्यावेळी मगाशी मी डाय सबस्टिट्यूटेड मध्ये कसं घेतलं, दोन्ही क्लोरीनच होते किंवा दोन्ही ब्रोमीनच होते किंवा दोन्ही आयोडीनच होते. इथं काय केलं, वेगवेगळे डाय सबस्टिट्यूटेड आहेत. इथं क्लोरो आहे नायट्रो आहे. मग घ्यायचं काय? लिहित असताना अल्फाबेटिकली लिहू. पण महत्वाचा फंक्शनल ग्रुप कुठला? क्लोरीन आणि नायट्रो मध्ये प्रायोरिटीचा तक्ता जर बघितला त्याच्यामध्ये 1 पोझिशन 2 पोझिशन 3 पोझिशन. पण अल्फाबेटिकली व्हॉट कम्स फर्स्ट सर? Alphabetically what comes first, we have to take care of that. Are you getting or not? Do you understand? त्यामुळं आपण काय करूया आता, nomenclature of these compounds. Nomenclature of these compounds we have to see. All these compounds चा nomenclature आपल्या टेक्स्ट मध्ये दिलेला आहे. डाय सबस्टिट्यूटेड and then ट्राय सबस्टिट्यूटेड दिलेला आहे. So now you have to do it as a homework. You have to write the names. आणि त्यानंतर परत मी पुढच्या सेशनमध्ये हे मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. आर यू गेटिंग और नो? म्हणजे इथं 2 वेगवेगळे फंक्शनल ग्रुप आहेत. मग अल्फाबेटिकली लावल्यानंतर काय, अल्फाबेटिकल लावायचं आहे, क्लोरो आधी नायट्रो आधी.
पण नंबरिंग कुठून करायचं? अल्फाबेटिकली नंबरिंग करायचं, काय महत्वाच्या फंक्शनल ग्रुपला महत्व द्यायचं? ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाचं. काही तुमच्यासाठी मी सॉल्व्ह करून दाखवतो बघा इकडं. आता बघा इथे NH2 आणि Cl, NH2 आणि Cl आहे सर. तर मला असं वाटायला लागलं आणि तुम्हाला हे कळेल जसं आपण अभ्यास करत 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 जाऊ. तर दिस अमिनो बेन्झीन ॲनिलीन म्हणून स्पेशल नेम माहित आहे, म्हणजे हे कम्प्लीट ॲनिलीन माना आणि हे मेन इप्सी पोझिशन, हे ऑर्थोला क्लोरो, ओ क्लोरो ॲनिलीन. मग हे तर तुम्हाला आला. सो ओ क्लोरो ऑर्थो क्लोरो ॲनिलीन. आता ऑर्थो हा शब्द आलाय, इट इज कॉमन नेम. व्हॉट इज आययुपीएसी नेम? व्हॉट इज आययुपीएसी नेम? आययुपीएसी नेम काय? हे 1 ला अमिनो, 2 ला क्लोरो, 2 क्लोरो ॲनिलीन. ओ क्लोरो ॲनिलीन ना 2 क्लोरो ॲनिलीन असं नाव, 2 क्लोरो ॲनिलीन. ठीक आहे. आता तुमच्यासाठी मी हे एक सोडवलं, हा सोडवलं. तसं आणखीन काय सोडवू शकतो का मी? लेट अस सी अदर नेम्स. हा ओके, हिथं बघ, हिथं ब्रोमीन दिसतो आपल्याला, इकडे ब्रोमीन आहे, इकडे हे ट्राय सबस्टिट्यूटेड आहे. मग काही वेळा असं बेन्झीन रिंग बघितल्या काही जण इथून नंबरिंग करण्याची शक्यता आहे. आहा, तुम्ही रूल आठवा, नंबर ऑफ ब्रांचेस पट 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 कुठून आहेत बघा, लोवेस्ट लोकॅन्ट मिळाला पाहिजे. हे बघा, हे 1 2 3 4. सर असं का गेला नाही तुम्ही? 1 2 3 4. अरे असं गेलास ना तर हा ब्रोमीन सुटेल ना, म्हणून इकडून नंबरिंग करूया. 1 2 3 4. म्हणजे 1 ला ब्रोमो आहे, 2 ला ब्रोमो आहे, 3 ला नाही, गॅप आहे 4. 1 2 4 ट्राय ब्रोमो बेन्झीन. 1 2 ट्राय ब्रोमो बेन्झीन. हे लक्षात आलं का बघा? 1 2 3 असं नंबरिंग नाही केलं, कारण हे बघा 1 2 3 4 5th पोझिशन आलं असतं. हे बघा 1 2 3 4th पोझिशन, लोवेस्ट लोकॅन्ट ही फॉलो करायचं. ठीक आहे, हेही संपलं आपलं. ऑल राईट. आता बघा इथं ही ट्राय सबस्टिट्यूटेडचा विषय चालू आहे, है ना? तर ट्राय सबस्टिट्यूटेडचा विषय चालू असेल तर हा NO2 अगदीच इकडं आहे. इथे जवळपास कुठलेही ग्रुप्स नाही आहेत, म्हणजे लोवेस्ट लोकॅन्ट पटा 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 फांद्या कुठून येतात? इकडून येतो. मग क्लोरीनला महत्व आपण दिलेलं आहे अल्फाबेटिकली. इथं कळालं बघ, क्लोरीनला महत्व दिलं आहे 1 2. मग इथून कळतं इथंही मी क्लोरीनला महत्व देणार 1 2 3 4. काय लिहू? सो दॅट इज अल्फाबेटिकली पण क्लोरीन येतं. 1 क्लोरो, 3 नायट्रो, बेन्झीन. This is done. Right? Do you agree? Yes? Do you agree? Okay. Next one. Just see. Okay. आणि ह्याचं तुम्ही काय करायचं बघा. Okay. This common name you have to write up. This common name. Just I am giving you the homework of this common name. मजा येईल, फार मजा आहे कॉमन नेम. ठीक आहे. नेक्स्ट वन. देन इथं ब्रोमीन आणि आयोडीन आहे सर, ब्रोमीन आणि आयोडीन पण आहे, बरोबर आहे. तर काय करायचं हे बघा, अल्फाबेटिकली 1 2 3 4. 1 ब्रोमो 4 आयोडोबेन्झीन. 1 ब्रोमो 4 आयोडोबेन्झीन. 1 ब्रोमो 4 आयोडोबेन्झीन. 1 ब्रोमो 4 आयोडोबेन्झीन. सो ह्याचं पण जरा कॉमन नेम बघा, काय ते कॉमन नेम. इंटरेस्टिंग आहे आणि कन्फ्युजिंग आहे थोडंस. ठीक आहे. नर्सिंग इथे 2 फंक्शनल ग्रुप आहेत, पण स्पेशल काय वाटतो? स्पेशल फंक्शनल ग्रुप कुठला असणार आहे? OH की ब्रोमीन? OH. दॅट इज इप्सी पोझिशन. मग हे 1 2 3 4. व्हॉट इट इज? 4 ब्रोमो फिनॉल. 4 ब्रोमो फिनॉल. हे कंप्लीट ग्रुपला फिनॉल म्हणायचं सर. 4 ब्रोमो फिनॉल. ओके. दिस इज डन सर, दिस इज डन. आता स्टील इंटरेस्टिंग. हे बघा
इथं आलो आपण 1 2 1 2 3 4 म्हणजे काय 1 chloro 2 4 dinitrobenzene 1 chloro 2 4 dinitrobenzene. Okay, here 1 2 3 4 4 bromo 4 bromo 4 bromo 1 2 dimethyl benzene 4 bromo 1 2 dimethyl benzene. Okay. This is done. All right, very good. ठीक है, best. Now what we will do, these names you see, whatever I have given you, हे टेक्स्ट मध्ये आहेत, है ना, प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला. त्यामध्ये तुमच्यासाठी अजून एक मी पिकअप करतो तुमच्यासाठी म्हणून. इथं आपल्याकडे बघा NH2 ॲनिलीन पुन्हा आहे, होय ना. दिस इज द मेन फंक्शनल ग्रुप. तर मला काय करता येईल, मला असं 1 2 3 असं नाही करता, कारण मेन फंक्शनल ग्रुपला महत्व आहे ना. 1 2 3 4 5 6, मग सेकंड पोझिशनला ब्रोमो आहे, फोर्थला ब्रोमो, सिक्सला ब्रोमो, 2 4 6 ट्राय ब्रोमो अनिलीन, 2 4 6 ट्राय ब्रोमो एनिलीन, 2 4 6 ट्राय ब्रोमो एनिलीन, 2 4 6 ट्राय ब्रोमो एनिलीन. दिस इज डन. आता बघा नेक्स्ट वन, नेक्स्ट पार्ट what we shall discuss here. Next part, इथं OH आहे, फिनॉल आहे, 1 2 3 4. see here, 2 chloro 4 nitrophenol, 2 chloro 4 nitrophenol, it is 2 chloro 4 nitrophenol. so special group is what, phenol. बेन्झीन रिंगला ज्यावेळी डायरेक्टली OH ग्रुप अटॅच असतो त्याला आपण काय म्हणतो, अल्कोहोल म्हणत नाही, त्याला फिनॉल म्हणतो. बेन्झीन रिंगला डायरेक्टली OH अटॅच असेल तर. सो दिस इज फिनॉल. बेन्झीन रिंगला OH फिनॉल, 2 ला क्लोरो, 4 ला. ठीक, दिस इज ऑल्सो डन. ठीक आहे. बरंच तुमच्यासाठी केलं मी. त्यानंतर हिथं तुमच्यासाठी केलं म्हणजे काय, एक्झाम्पल्स आय सॉल्व नाउ. ओके नाही, कॅन यू ट्राय? इफ यू डोंट अंडरस्टँड, पॉज इट, अंडरस्टँड, अगेन यू आस्क मी इन द कॉमेंट बॉक्स. ओके, नाउ हियर इथं बघा, इथं फंक्शनल ग्रुप OCH3 हा इथर त्याला ॲनिसोल म्हणतात. काय सोल, आणखी ॲनिसोल. हे कंप्लीट बेन्झीन युक्त हे ॲनिसोल. मग मी सर काय करू, 1 लिहू, 2 3 4 5 6 असं जाऊ काय. 1 नंतर इकडे 2 पटकन फांदी आली ना, 2 3 4 5. दिस इज ओके, है ना. मग मला असं करता येईल होते, 2 क्लोरो 5 मिथाइल ॲनिसोल, 2 क्लोरो 5 मिथाइल ॲनिसोल. हे बघा, ॲनिसोल हे कंप्लीट स्पेशल ग्रुप आहे. 2 ला क्लोरो आहे, 5 ला मिथाइल आहे. येस, व्हेरी गुड. नाउ प्लीज यू ट्राय दिस. दिस वन आय विल मार्क इट 1 2 3 4. ऑलरेडी आय हॅव नेम्ड दिस. हे काढतो. कॉमन आययुपीसी. वेगवेगळे सबस्टिट्यूएंट आहेत, अल्फाबेटिकली लावायचं आहे. पण अल्फाबेटिकली लिहित असताना स्पेशल फंक्शनल ग्रुप कुठला आला, मग असे आलता बघा, NH2 स्पेशल आलता, OH स्पेशल आलेला. आर यू गेटिंग दिस? सो यू हॅव टू टेक द प्रायोरिटी. टू जनरलाइज, मी आज अरोमॅटिक नॉमेनक्लेचर शिकवत असताना महत्वाच्या 3 ते 4 गोष्टी सांगितल्या. कुठल्या? जर समजा सिंगल सबस्टिट्यूएंट आणि बेन्झीन असेल तर मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन म्हणायचं. त्याला कसं नेमिंग करायचं, प्रिफिक्स प्लस बेन्झीन, क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, आयोडोबेन्झीन असं केलं. सेकंड काय केलं, काही कॉमन नेम्स ॲज इट इज टेकन इन IUPAC. कारण त्या बेन्झीन रिंगला जे सबस्टिट्यूएंट आहे त्याचा काही संबंध नव्हता नावात. काय नाव लिहिलं, टोलिन, ॲनिलीन,
ॲनिसोल, बेन्झाल्डेहाइड, बेन्झॉइक ऍसिड, ही सगळी नावं जी आहेत ना, ती कुठली नावं आहेत सांगा? कुठली नावं आहेत? कॉमन नेम्स ॲज इट इज टेकन इन IUPAC. समजा थर्ड रूल, बेन्झिन रिंग आहे आणि बेन्झिन रिंगला अटॅच्ड चेन फार मोठा आहे, तर तो फार मोठा चेन विल बी अ पॅरेंट अँड बेन्झिन विल बी द फांदी, फिनाइल. हे लक्षात आलं. त्यानंतर समजा बेन्झिन आहे, साईड सबस्टिट्युएंट आहे आणि साईड सबस्टिट्युएंटला स्पेशल ग्रुप असेल तर तो साईड सबस्टिट्युएंट पॅरेंट चेन होतो आणि बेन्झिन हा सबस्टिट्युएंट म्हणजे फिनाइल. बेन्झिन ज्यावेळी सबस्टिट्युएंट म्हणून काम करेल त्याला फिनाइल म्हणायचं. काय म्हणायचं? फिनाइल म्हणायचं. आर यू गेटिंग? नेक्स्ट वी डिड डायसबस्टिट्युटेड. डायसबस्टिट्युटेड मध्ये ओ क्लोरो, ऑर्थोक्लोरो, मेटाक्लोरो, पॅराक्लोरो हे कॉमन नेम्स. IUPAC मध्ये 1, 2, 1, 3, 1, 4 असं घेतलं. मग ट्राय सबस्टिट्युटेडचे काही एक्झाम्पल दिले आणि ट्राय सबस्टिट्युटेडचे एक्झाम्पल देत असताना अल्फाबेटिकल ऑर्डर वापरलं आणि काही वेळा असंही केलं, स्पेशल फंक्शनल ग्रुप असतील NH2, OH, तर त्या स्पेशल फंक्शनल ग्रुपला महत्व दिला. आर यू गेटिंग दिस? येस. इफ यू डोंट अंडरस्टँड अगेन आस्क मी. सो हिअर द जनरल पार्ट, the basic part of nomenclature in GOC comes to an end. अजून बरेचसे छान छान स्टँडर्ड नेम्स we will discuss in 12th standard. Are you getting? In each and every lesson of organic chemistry. At a time सगळे nomenclature names असं आपण फस्त करू शकत नाही, आत्मसात करू शकत नाही. टप्प्याटप्प्यानं तुम्हाला हळूहळू थोडं येत जाणार आहे. Are you getting? कंटिन्युअसली ज्यावेळी रिॲक्शन्स येतील, कंटिन्युअसली त्याचा युसेज किंवा त्याचं यूज करणार, त्यावेळी तुम्हाला लक्षात येणार आहे. राईट. नाउ टुमॉरो ऑनवर्ड्स वी आर गोइंग फॉर द नेक्स्ट बीट, इंटरेस्टिंग बीट, आइसोमेरिझम इन द ऑर्गॅनिक कंपाउंड्स. कीप एन्जॉयिंग.